आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। राज्य सरकार आता आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी सेफ हाऊस तयार करणारे, जाती धर्माची बंधनं झुगारून लग्न करणाऱ्या प्रेमी युगुलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार सेफ हाऊस तयार करणार आहे। दिल्लीमध्ये होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी रेल्वे गाडी धावणार आहे। 19 फेब्रुवारीला पुणे ते दिल्ली सफदरजंग रेल्वे दुपारी 3:15 सुटेल, तर 23 फेब्रुवारीला दिल्ली सफदरजंग स्थानकावरून पुण्याला रेल्वे सुटणार आहे। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील स्कायवॉकच्या कामाला सुरुवात झाली आहे। जगातला तिसरा आणि भारतातला पहिला स्कायवॉक हा चिखलदऱ्यामध्ये तयार होतोय। वन विभागाच्या जाचकाटींमुळे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हा स्कायवॉकचं काम बंद पडलं होतं। कल्याणमधल्या निळजे उड्डाणपुलाचं काम आता पूर्ण झालंय। शिळफाटा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 फेब्रुवारी पासून शिळफाटा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केलेला होता। वडाळा ते कासार वडवली आणि कासार वडवली ते गायमुख या 2 मार्गिकांवरील 10 स्टेशन्स दरम्यान वर्षाअखेरीस मेट्रो धावणार आहे। कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावर ही मेट्रो धावणार असल्याची माहिती आहे। मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा पाहायला मिळते। वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्याच्या बदलत्या स्थितीमुळे हवेचा खालावलेला दर्जा सुधारतोय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या काही भागातील हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आलाय। रिक्षा टॅक्सी मीटरचं रिकॅलिब्रेशन रखडलंय। नवे दर लागू होऊन 10 दिवस उलटले तरी रिकॅलिब्रेशन झालेलं नाहीये आणि नव्या भाडेदरानुसार प्रोटोटाईप प्रोग्रामची टेस्टिंग बाकी असल्यानं मीटर अद्ययावत करण्यास उशीर लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईत पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्येच करावं अशी भूमिका प्रशासनानं घेतली आहे। मात्र मोठ्या मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन करणं शक्य नाहीये आणि तरीही प्रशासनानं अजूनही भूमिका घेतली नाहीये। त्यामुळे पीओपी मूर्तीकरांनी आणि मंडळांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला। आरोग्य संस्थांमधील उपलब्ध साठा आणि त्याची गुणवत्ता तपासणीसाठी सरकारनं नियमावली जाहीर केली। गेल्या 2 वर्षात 22,000 औषधांपैकी अवघे 8 नमुने कमी दर्जाचे असल्याचं उघडकीला आलं, तर अजूनही 1,500 औषधांच्या नमुन्यांचा अहवाल हा प्रलंबित आहे। त्यामुळे औषधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। साताऱ्यातल्या खंडाळा शिरवळ रस्त्याच्या अतिक्रमण लोणंद नगरपंचायतीच्या वतीनं हटवण्यात आले। अनेक वर्षांपासून लोणंद नगरपंचायत आणि बस स्थानक परिसरात अतिक्रमण वाढलं होतं। अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आता हा परिसर मोकळा झाला। अहिल्यानगर शहरातल्या काही भागामध्ये असलेल्या अतिक्रमण विरोधात आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। जगताप यांनी शहरातल्या मनपा आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलं। या आंदोलनानंतर मनपानं शहरातलं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। वाशीमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली। जालना जिल्ह्यातल्या देळेगव्हाण ते सातेफळ रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यानं ग्रामस्थांनी काम बंद पाडलं। चांगल्या दर्जाचं काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पुण्यामध्ये जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। त्यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जीबीएसचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळलेत। यामध्ये 13 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर उपचारादरम्यान एका जीबीएस बाधिताचा मृत्यू झाला। जीबीएस रुग्णाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून गृह सर्वेक्षण केलं जात आहे। आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। राज्यभरात 15,05,037 विद्यार्थी परीक्षा देतात। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। वाशिम जिल्ह्यातल्या एकूण 73 परीक्षा केंद्रांवर 22,546 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत। 73 परीक्षा केंद्रांपैकी 20 केंद्र ही संवेदनशील आहेत, तर परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। परभणीत 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यभरात 12वीची परीक्षा आजपासून सुरू होणार आहे। परभणीतल्या 71 परीक्षा केंद्रांवर 27,230 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 8वी प्रवेशाची सोडत जाहीर करण्यात आली आहे। शिक्षण विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सोडत काढली आहे आणि या सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या मुलांची माहिती त्यांच्या पालकांना मेसेजद्वारे 14 फेब्रुवारीपासून पाठवण्यात येणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी विचारणा ही अवैध नव्हे असं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय। विधी अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या आणि त्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं
स्वयंघोषणापत्र घेणं हे अवैध नसल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय। कोल्हापूर महानगरपालिकेचे 21 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झाले। शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना विशेष विमानानं इस्रोची सफर घडवण्यात येणार आहे। इस्रोची माहिती, सध्या सुरू असलेल्या मोहिमा आणि अवकाश संशोधनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांची आज एसीबी चौकशी होणार आहे। वैभव नाईकांसह त्यांच्या पत्नीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे। एचयूएफ आणि नाईक स्टोन इंडस्ट्रीचे 20 वर्षातलं उत्पन्न आणि खर्चाबाबत यामध्ये चौकशी केली जाणार आहे। अकोल्याचे ज्येष्ठ नेते विजय मालोकरांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालोकरांनी हा प्रवेश केला। मालोकरांच्या या पक्षप्रवेशानं अकोल्यात भाजपला धक्का बसलाय। अकोल्यात शिवसेना शिंदे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। गेल्या महिन्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीतील बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिले। सांगलीच्या बुधगाव इथल्या 100हून अधिक शेतकऱ्यांनी टिकाव जमीन क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होईल, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी पत्राद्वारे केली। पंढरपूरमध्ये नातेपुते नगरपंचायतीनं तयार केलेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबत मागणी केली। नागरिकांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्यानं आराखडा रद्द करण्याची मागणी केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 6 महिन्यात मोठा प्रकल्प उभारू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। त्याचबरोबर सांगलीमध्ये हळदीचं उपकेंद्र देखील उभारलं जाईल अशी घोषणा सामंतांनी केली। मुंबईत पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा तयार करणारे नद्या आणि तलावात सांडपाणी मिसळू नये आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी हा आराखडा तयार केला जाईल। त्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापनाही करण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली। लातूरमधील रेणा मध्यम प्रकल्पातून रेणा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे। यावर्षी चांगला पाऊस झाला, त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात 100% पाणीसाठा झालाय। रेणापूर, घनसरगाव आणि खरोडा या गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। सोलापुरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। मोहिमेदरम्यान एका दुचाकी चालकानं पोलिसांबरोबर वाद घातला, त्यामुळे पोलिसांनी दुचाकी चालकाची बुलेट जप्त केली। सोलापुरातल्या वाहतूक शाखेनं मोठी कारवाई केली आहे। 1.5 महिन्यामध्ये 523 मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 5.5 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे। फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या 1,500 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली। कारखान्यातून 10,45 लाख रुपयांचा नियमबाह्य ॲडव्हान्स वाटप केल्याचा माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आलाय आणि 15 दिवसात याबाबत स्पष्टीकरण न दिल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे। यवतमाळमधल्या मारेगावच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। देशी दारूचं दुकान हटवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। शाळकरी विद्यार्थी महिलांना मद्यपींचा त्रास होत असल्यानं दारूचं दुकान बंद करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली। भंडाऱ्यातल्या नाकाडोंगरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। परिसरातल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। नांदेडमध्ये जलजीवन मिशनची कामं अर्धवट असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी एकत्रित आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास न्यावी, संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये विल्सन पॉइंटवर पर्यटकांना गव्यांचं दर्शन झालं। मुक्त संचार करणाऱ्या गव्यांना काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलं। या भागात गव्यांचा वावर असल्यानं काही पर्यटकांमध्ये भीतीचंही वातावरण आहे। जालन्यातल्या आनावामध्ये माघ उत्सवाची 300 वर्षांची परंपरा कायम आहे। माघ उत्सवानिमित्तानं भगवान पांडुरंगाची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीला हजारो भक्तांनी हजेरी लावली। सोलापूरमध्ये वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं गुरुप्रतिपदेला पालखी सोहळ्याचं आयोजन केलंय। स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये दिंड्यांसह हा पालखी सोहळा आयोजित केलाय। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना पालखी सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं।
सोलापूरमध्ये गेनसिद्ध मंदिर परिसराच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे। गेनसिद्ध महाराज यांच्या कळसारोहण समारंभ पार पडला। मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी निधी देण्याची घोषणा केली। धारातीर्थ मोहिमेची आज रायगड किल्ल्यावर सांगता होणार आहे। यावेळी संभाजी भिडे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ इथल्या समाधीचं दर्शन घेऊन 7 फेब्रुवारीला पदयात्रा मोहिमेला सुरुवात झाली होती। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महाकुंभमेळ्याला भेट दिली। यावेळी प्राजक्ता माळीनं पवित्र स्नानही केलं। महाकुंभमेळ्यातील सुखद अनुभव प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे शेअर केला आहे। पालघरच्या बोईसर एमआयडीसीमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग लागली। घातक केमिकलची विल्हेवाट लावता न आल्यामुळे केमिकल माफियांनी आग लावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। स्टोरेज कंपनीतल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये नवी मुंबईतून आतापर्यंत 848 तक्रारी समोर आल्यात। 848 तक्रारदारांची तब्बल 11 कोटी 14 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती। सोलापूरमध्ये एका व्यक्तीनं ऑनलाईन जुगारानं कर्ज झाल्यानं त्याच्या चुलत भावाच्या घरात चोरी केल्याची घटना घडली। कर्जाची परतफेड करण्यासाठी व्यक्तीनं त्याच्या भावाच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेले आणि हे दागिने विकण्यासाठी जात असताना या आरोपीला अटक केली। अलिबागमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं आणि यावेळी कोकण कृषी विद्यापीठातल्या संशोधनाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली। त्यामुळे कृषी मंत्र्यांनी शेतकरी यांच्यामध्ये समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश कृषी विभागाला दिले। येवल्यामध्ये कोबीला 50 पैसे प्रति किलो असा दर मिळतोय। त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेळ्या मेंढ्या सोडून दिल्या। शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रात कोबी पिकाची लागवड केली। यासाठी त्याला 25,000 रुपये खर्च आला। रायगडमध्ये यंदा हमीभाव भात खरेदी केंद्रावर भात विक्री कमी झाली। भाताचा भरघोस पीक आलेलं असताना दर कमी मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली। आतापर्यंत 28 केंद्रावर 3,69,000 क्विंटल भात खरेदी झाली। नंदुरबारमध्ये वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे। शेतकरी रब्बी हंगामाच्या मशागतीमध्ये लागलेले असताना योग्य दाबानं आणि पुरेसा वीज पुरवठा होत नाहीये। त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते।